गुड मॉर्निंग मंडळी. चला दुकानाला. आता मी निघालेली आहे आमच्या शॉपवरती. आत्ताचं शेड्यूल माझं खूप वेगळं आहे आणि आता 1 तारखेपासून माझं शेड्यूल खूप वेगळं होणार आहे. ते तुम्हाला कळेलच लवकर. पण हल्ली जरा मला शॉपला जायला लेट होतं आहे. लेट ओपन होते शॉप. तेव्हा ना अभिषेक मला खूप ओरडतोय की तू वेळेमध्ये शॉप ओपन करत नाही. आहा, माझे केस काय मस्त दिसतात. केस धुतले की वेगळाच हे येतो केसांना. बाकी दागदागिने तुम्ही सगळे घेतले, सौभाग्याचं लेणं ते आता दुकानात गेल्यावर घाले. पटापट पोहोचू, भेटू दुकानात. बाय. मी आत्ता जस्ट दुकान उघडलं आणि दुकान उघडल्याच मला फोन यायला सुरुवात झाली की मॅडम मी तुम्हाला प्रिंट पाठवली आहे, ताई मी तुम्हाला झेरॉक्स पाठवली आहे, ताई मी तुम्हाला टायपिंगचं काम पाठवलं आहे, ताई तुमच्याकडे तुमची जुनी फाईल आहे. इतकं बरं वाटतं माहिती आहे. शॉप ओपन केल्या जर तुम्हाला कामं तुमच्यासाठी रेडी असतील करायला तर खूप छान वाटतं. तर एक इंग्लिश टायपिंगचं काम आपल्याला आलेलं होतं जे माझं आता करून झालेलं आहे ऑलमोस्ट. ते काका येऊन गेले पण तेव्हा काय मी केलेलं नव्हतं. सो आत्ता मी ते कंप्लीट केले. सो त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस आहेत, इंग्लिशचे ग्रॅमॅटिकल चेंजेस आहेत, ते मला करायचे आहेत. आणि ते करून झाल्यानंतर आता मी जाणार आहे घरी. कारण आता झालेले आता नाही म्हणजे जेवायच्या टाईमला मी जाणार आहे घरी. गाडीचा आवाज. आज मी आमच्या घरी चाललेले आहे. काल रात्री ॲक्च्युली माझ्या आईने मला बोलवलं होतं. तिने पालकाची भाजी केली होती जी इंद्रायणी भातासोबत खूप भारी लागते. सो तिने माझ्यासाठी ती ठेवली आहे. सो मी आता घरी जाऊन मस्त पालकाची भाजी आणि इंद्रायणी भात खाणार आहे. तुम्ही खाल्ली का कधी पालकाची भाजी आणि इंद्रायणीचा भात? खाल्ली नसेल तर खाऊन बघा. सुख आहे सुख. चुम्मेश्वरी बाई चुम्मेश्वरी. चला आता हे मराठीचं काम करू. ते काका परत यायच्या आधी, कारण ते काका परत आले आणि काका थोडंसं राहिले असं मी जर त्यांना सांगितलं तर खूप खराब दिसेल. सो मी आता ते उरकते. झाले हा पाऊस पडला नाही. 3 दिवस नाही, तो लास्ट धो पाऊस पडलेला त्या एका दिवसानंतर पाऊस पडलाच नाही. आणि आता नेमका आम्हाला जिमला जायचं आहे आणि पाऊस सुरू झाला आहे. वैतागवाडी. चला जिममधनं तर काय मी आता घरी येत बसणार नाही आहे. सो मी जिम करून डायरेक्टली डुक्समध्ये जाणार आहे. जुक्समध्ये. सो कपडे घेऊनच जाते म्हणजे आमच्या जिमच्या चेंजिंग रूममध्ये मी चेंज करून डायरेक्ट दुकानात जाऊ शकते. आज तुम्हाला मी जिममध्ये माझं वर्कआउट दाखवते. आज काही जास्त वर्कआउट करणार नाही आहे पण जेवढं केवढं करणार आहे ते मी दाखवेन आज तुम्हाला. जिमची बॅग इकडे नाही, कुठेतरी पाहिली रे मी जिमची बॅग. नवऱ्याला प्रिन्स ट्रीटमेंट देणार आहे. तुझ्या मनामध्ये आज धमा चौकडी माझी म्हणून तुझी बायको तुला प्रिन्स ट्रीटमेंट देते ते पण सांग आपल्या पब्लिकला, आपल्या 128 सबस्क्रायबर्सला. ए आर्या बाय. काही म्हणते ही मुलगी. माझी फेवरेट यूट्यूबर आहे. मी तिचा मागे एकदा उल्लेख केला आपल्या चॅनलवर, श्रीगीत म्हणून. ती असे एकदम हार्ड हिंदी बोलते. धमा चौकडी मुष्टंडे आज मस्त रील्स टाकते ती. मज्जा येते तिचे रील्स बघायला.
आणि एक दिवस आणि तिचं बेसिकली माहिती आहे, तुम्ही जर तिचं यूट्यूब बघितलं, तिला एवढे PR मिळत असतात, एवढे कोलॅबोरेशन्स येत असतात. म्हणजे तिच्या प्रत्येक रीलमध्ये, डेली ब्लॉगमध्ये 3 ते 4 तरी ती बॉक्सेस ओपन करतच असते, माहिती आहे का? तसं माझं पण ते एक ड्रीम आहे, मी मॅनिफेस्ट करते की असं मी पण डेली असं मिनी ब्लॉग्स रोज करणार आणि त्याच्यामध्ये असं छान कोलॅबोरेशन्स, PR येणार, पार्सल्स, माझ्या घरची दर एक तासाला अशी बेल वाजणार, टिंग टॉंग टिंग टॉंग. टिंग टॉंग बेल वाजते बरं का याची. ट्रिंग ट्रिंग नाही वाजत. ट्रिंग 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 बेल नाही वाजत. हल्लीचं जसं ट्रेंड आहे की टॅन असं टेलिफोन वाजल्यासारखं वाजतं बेल, तसं नाही आहे हिचं. टिंग टॉंगच वाजतं हिचं बेल. Ding dong आहे, हां. तसं माझं पण ड्रीम आहे आणि तेच लवकरच मी सत्यात उतरवणार आहे. कारण आता माझ्याकडे वाईड स्कोप आहे शूटिंग करायला आणि मिनी ब्लॉग्स बनवायला. खूप वाईड स्कोप आहे. त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये आता वेगवेगळ्या आयडियाज शिजायला लागल्यात की मी काय काय करू शकते. बेसिकली नाकाला हात लावू दे. माझ्या बहिणीने मला एकदा स्क्रीनशॉट पाठवलेला, तू सारखी काय का नाकाला हात लावतेस, आणि मी व्हिडिओमध्ये नाकाला हात लावलेला ना, तो तिने मला स्क्रीनशॉट काढून पाठवला, हे बघ. पण काय माहिती ऑटोमॅटिकली होते, की त्याचं मुद्दाम ठरवून नाकाला हात नाही लावत, ते लागतोय. काय म्हणजे तो असं होतंय ते असं. तशी कॅपॅसिटी असते ना मुलींची कंटिन्यूस बोलायची. ह्याची पण आहे, पण ऑफ कॅमेरा कंटिन्यू बोलतो. मला तुला सांगावं लागतं, अभिषेक बास माझा आता मूड नाही आहे इच्या गावात. आणि या व्हिडिओच्या नादात आम्ही उडलो असतो ब्रेकरवरून. छान असे मोठे मोठे ब्रेकर करून ठेवलेत आमच्या इथं पालिकेने. आणि त्या स्पीड ब्रेकरला काही पांढरे पट्टे पण त्यांनी लावले नाही आहेत. एखादा नवीन असेल तर तो उडूनच जाईल. डायरेक्ट ढगात टेक ऑफ डायरेक्टली. शिकतोय तू पुढे बघून चालव. माझा नवरा ब्लॉगिंग करायला शिकतोय. तू पुढे बघून गाडी चालव. आणि काय बघितलं तरी चालतं. हो काय. आणि ट्रान्सफॉर्मेशन हल्ली इतकं झालंय की मी त्याला सांगितलं की आता आपण डेली ब्लॉगिंग करूया, तर तो आता मला आठवण करून देतो, व्हिडिओ ऑन कर ना. अगं तू ब्लॉग नाही करत आहे का? हे म्हणजे स्वप्न कोणाचं नाही, तसं नाही. ट्रान्सफॉर्मेशन असं की पहिले असं व्हायचं की मला इंटरेस्ट नाही आहे, मला माझी लाईफ सोशली दाखवायला आवडत नाही वगैरे वगैरे, आणि आता अगं तू व्हिडिओ ऑन नाही केला का, ब्लॉग नाही करायचा आहे का, इथपर्यंत. म्हणजे हे ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे आणि ते खूप चांगलं झालं आहे. मी ॲप्रिशिएट करते. आय लव्ह माय हजबंड. माझं अंग खूप दुखतंय, त्यामुळे आज मी पॅसेंजर प्लीज बॅक सीटरचा रोल घेतलेला आहे. हे आमच्या तळेगावात असा अर्धा तास पण पाऊस पडला तरी आमचा हा भुयारी मार्ग अर्धा भरून जातो. एवढं लवकर कुठल्या बिल्डिंगच्या पाण्याची टाकी पण भरत नसेल. आमच्या जिममधला AC बंद दिसतोय.
हळू. ही एक्सरसाइज बघायला सोपी वाटते, करायला अवघड आहे. आमचा ट्रेनर नाही आलाय म्हणून मग आम्ही ठरवलं कार्डिओ करूया. मग कार्डिओ करूया तर मग फक्त ट्रेडमिल सायकलिंग करण्यापेक्षा बाकीच्या पण एक्सरसाइज करूया. चलो. आणि तुम्ही परत मला हे बघता आहात तिसऱ्या लुकमध्ये. सकाळी मी जिमला गेले तो लुक माझा वेगळा होता. सकाळी जिमला नाही गेले मी, काय बोलते मी, परिणाम नाही होणार डोक्यावर. सकाळी मी शॉपला गेले तो लुक माझा वेगळा होता. त्यानंतर मी शॉपवरनं घरी आले आणि मी जिमला गेले तो लुक माझा वेगळा होता. आणि आता हा लुक माझा वेगळा आहे. अभिषेक मला म्हणतो दिवसावर 3 कपडे बदलते, 3 तर क्या ही किया जाए. माझ्या नवऱ्याचं माझ्या प्रेम एवढं आहे की तो मला सारखे कपडे घेत असतो आणि मी सारखे नवीन नवीन कपडे चेंज करत असते. अँड अगेन माय ब्युटिफुल हेअरस्टाईल अँड माय ब्युटिफुल क्लिप. चलो आता सेकंड हाफ शॉपवर जाण्यासाठी. आज संध्याकाळी आम्हाला मे बी अभिषेकच्या आत्याच्या घरी जावं लागेल. आमच्या घरी एक लग्न आहे, सो कराओकेवरती आम्ही गाणी म्हणणार आहोत त्या लग्नाच्या रिसेप्शनला. सो त्याच्या प्रॅक्टिससाठी आता मला खूप उशीर झाला आहे. भेटूया शॉपमध्ये. बाय. आज मला बराच लेट झाला संध्याकाळी दुकान उघडायला, कारण जिममध्ये आज कार्डिओमुळे थोडा वेळ गेला. परत घरी आवरून यायला वेळ गेला. आणि हल्ली मी जरा एम्ब्रॉयडरीचे परत लाईट गेले यार, काय फालतू घरी चालली. हे एम्ब्रॉयडरीचे धागे आणलेत. माझ्या बहिणीमुळे मला जरा इंटरेस्ट निर्माण झाला एम्ब्रॉयडरी करायचा. तर मी आता रिसेंटली एक डिझाईन केली. इतकी काही, एक मिनटं तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. ये देखो, इतकी काही छान नाही झाली, जरा अजून परफेक्शनची गरज आहे. पण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सो अजून प्रॅक्टिस केल्याने येईल छान. काय करायचं यार या लाईटचं. आणि हे लाईट जाण्याचं प्रमाण आहे ना या स्टेशन भागामध्ये जरा जास्त आहे. गाव भागामध्ये इतके लाईट जात नाही जितके या भागामध्ये जातात, स्टेशन भागामध्ये. कसा आलाय फोड, खूप दुखतोय हा फोड मला. उष्णता झाली खूप. चला काय रे वेदू, एक काम करते का? अजिबात नाही, बोर होतंय. तुझे दात दिसत आहेत फक्त. वेदू तुझे दात दाखव जरा. क्लिप बसवणारच ना तू दातांना आता. हे कोणाचं प्रमोशन करतो स्वामीनारायण एंटरप्राइजेस? आमचंच होतं. शाणा बघितला का कसला हुशार आहे. माझ्या दुकानाचं नाही लावणार असं. लावलेलं होतं, असं काहीच दिलं. मग घे माझ्याकडनं नवीन, लाव इथे मागे. पण चिटकव असं जरा, इथे चिटकव. तेवढंच काम आहे. रंगपुष्प आर्ट आणि स्टेशनरी. आज माझा निवांत डे. माझा कालचा डे खूप हेक्टिक गेला. मी आज चिल्ले त्यामुळे एकदम. कोण कसं आहे, कुठं आहे, काय मला नाही माहिती. डे 1ला वेदांत आहे का ऑर्डरला? थोडे कस्टमर कमी आहेत, म्हणजे पाऊस पडतो म्हणून कस्टमर कमी आहेत. आता युजली 5:30-6 नंतर कस्टमर चांगले चालू होतात. आता मी थोडा आराम करते. आता जिम केल्यामुळे जिमवरनं घरी जाऊन, मी तुम्हाला म्हटलेलं मी जिममधनं डायरेक्टली शॉपवर येणार आहे, पण मी घरी गेले, आंघोळ केली, फ्रेश आणि मस्त फ्रेश होऊन आले. आता मला इतकी वाईट झोप येते की मी आता इथे जरी डोकं ठेवलं तरी पडल्या अशी ढुलकी घेईन. तर मी थोडीशी आराम करते मस्त आता बसून. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोवर बाय बाय. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब
करायला विसरू नका. सारखं सारखं मी तुम्हाला हेच रिमाइंड करणार आहे यार, कारण सबस्क्राईब करतच नाही आहात तुम्ही, नुसतेच व्हिडिओ बघतायत. असं करू नका, सबस्क्राईब करा. बाय बाय.